प्रकरण 10 कावेरी. श्रावण झडी लागली होती. अर्धा मास उलटून गेला होता. पर्जन्यास खळ नव्हता. माळवादी घरे, पण त्यांचेही पेंड गळू लागले. इथे तिथे पाणी ठिपके. घराबाहेरही पाऊल घालायची सोय उरली नव्हती. गुरे गोठ्यातच होती. बसू बसू ओलाव्याने त्यांच्या खुरास मोड फुटायास आले होते. गोवऱ्या बोलावून मऊ झाल्या होत्या. लाकडे ओली दिक्क. चुलखंड फुंकून फुंकून प्राण काटाशी आले होते. लेकरास म्हटले, अरे गोठ्यात जाऊन पालापाचोळा तरी आणून दे मुठभरी. तो वटेरी बैसून धुळाक्षरे काढीत होता. म्हणाला, मग कुस्ती काढायची राहून जाईल. असे वैराग्य मनी ताटले. पोरे नुसती गिळायच्या कामाची. वेळ पडल्यास एक धावायचे नाही. चूल धुमसत होती. म्हटले, होऊ दे धूर. किती वेळ होईल, आपस पेटू लागेल. तसेच हात बांधून बसून राहिले. धूर भरल्या स्वयंपाकघरात. डोळे मिटून घेतले. त्यातून पाणी झरू लागले. वैताग वैताग आला. या चौखनी कळाशीदार वाड्यात जर माझी ही स्थिती, तर गरिबांचे काय होत असेल? ज्यास गवती शाकाराच्या तृणारांमधून राहावे लागते, त्यांची दशा काय? अकस्मात सखी स्मरली. ती स्मरली आणि जणू हृदय थांबू आले. किती वर्षे झाली भेट होऊन. एक एक वरीस एकेका कल्पासमान. तिची तर म्हणे अगदी नदीतीरी एक कुटी आहे. हे येत जर इतके गच्च ओले, तर तेत काय असेल? चहू दिशास पाणीच अंतरले असेल. त्यात लहानगे लेकरू, ती आणि विठ्ठलपंत कशी राहत असतील? ऐसे कैसे हे धर्मबंधन, की जे जीवीच्या जीव लगेच भेटू देत नाही, तिचे कुशल पुसू देत नाही, गळामिठी घालू देत नाही. दोघी एका कमळ कळीच्या दोन पाकळ्या, पण कशी जन्मवैरीण झाले. आधीच डोळे गळत होते धुरामुळे. त्यात सखीच्या स्मरणाने पाणी मिसळले. मूल धावत आत आले आणि बोलले, कोणी जोगी आला आहे. भर पावसात तसाच अंगणी उभा आहे. दसकून पुसले. अरे ते तर नव्हेत, जे श्लोक म्हणत भिक्षा मागतात ते. नव्हे गे, म्हातारा आहे, तूच भेटायचे म्हणतो. तसेच उठले. बाहेर ओटीवर आले. पाहिले तर भुळभुळ गळत्या पावसधारात कोणी घोंगते पांघरून उभे होते. लेकरास म्हटले, त्यास पूस की कोण पाहिजे. लेकराने पुसण्याआधीच ओळखीचा स्वर कानी पडला. परिचय विसरून गेला असेल कावेरीबाई. मी भट्टदेव, तुम्हास न्यायास मूळ आलो आहे. गलबळून म्हटले, बाहेर पावसात काय म्हणून थांबलात? ओटीवरी तरी यायचे होते. तेथूनच बोलले, सांगितले नाही काय, मी मूळ आलो आहे. त्या निमंत्रणास साथ देत असाल तर क्षण थांबतो, एरवी परततो. गोंधळून बोलले, कोणाकडून मूळ? कोणाकडून नव्हे कावेरी, मीच माझ्या अंगी मूळ सांगून आलो आहे. ओटीवरी तर या. आले. गोंगते बाहेरच ठेवून खांबाशी टेकून खिडवे बसले. दाढी मिशावरी पाणी सकाळी होते, ते पुसून बोलले, जावई कुठे गेले? बाहेर जाणे झाले आहे. येतील आत्ता. सांगा काय ते. जुनी गोटी आहे कावेरीबाई. तुम्ही दोघे लहान होतात. कुलकर्ण्या घरी पारायण चालले होते. तुमचे बाप काही उणे बोलले होते. तदउपरी दुसऱ्या दिवशी दोघी वरी आलात. म्हणालात की काल घडले ते विसरून जावे. आळेबाळे म्हणाले, किती दिस झाले त्यास, पण समोरी तो प्रसंग जणू काल घडला तैसा आहे. मुळाचे सांगत होतात. भरभरून येऊन बोलू लागले, आम्हास काही कळेना झाले आहे. कावेरी डोहाळे कधी ऐकले देखील नाहीत. चिंतावून पुसले. झाले तरी काय, निवृत्ती 2 वर्षांचा झाला. नाव काय निवृत्ती ठेवले? होय, जणू ते लेकरू निवृत्तीच आहे. रडणे नाही, रोवणे नाही, हट्ट नाही, आळी नाही. शांतपणे जे द्यावे त्याशी खेळत स्वस्थ असते. काडीचा त्याचा त्रास नाही. माय आपली कुण्या वेधाने वेधली आहे याचे भान नाही. आय आय, आणि आता हे जगावेगळे डोहाळे. म्हणते तरी काय, काही म्हणत नाही. हेच तर शल्य आहे. बालकृष्णाची एक मूर्त आहे, ती समोर ध्यानस्थ बैसावे, तंद्रेत हरपून जावे. खायची शुद्ध नाही की वस्त्रांची नाही. स्मरण करीत असावे. एकदा बोलले की तीर्थयात्रा कराव्या, असे मनी उमळते आहे. आता या भरल्या सुवासनीस तीर्थयात्रेस न्यावे तरी कुठे? मग मध्यरात्री पावसात तीचपंथी सिद्धेश्वरी नेली. तिने शिवलिंगास मिठी घातली. किती वेळ तशीच शुद्ध हरपून पडली होती. शेवटी आळेबळे उचलून चिखला पाण्यातून मधील भरला वावळा छाती इतक्या पाण्यातून ओलांडीत घेऊन आले. मुद्रेवरी अशी तृप्ती की काही पुसू नये. जणू तेच शांतीने घर केले आहे. एखादे परिपूर्ण भरलेले तुडुंब सरोवर असावे तैसा भाव. कुणाचा द्वेष नाही, कुणाविषयी मत्सर नाही. अमूर्त तिच्या मुद्रेवर प्रकटले आहे. निवृत्तीच्या वेळी तर तिनेच अवघे केले. मात्र या खेपी ती शुद्धीवर नाही, तंद्रेत हरपली आहे. म्हणून तुमच्या दारी आलो आहे. ग्रामण्य ते असो, ते काय इतके निष्ठुर आहे की सखीची करू देणार नाही. भरली हातीपायी मोकळी करायस आडवे येईल. जर साह्यासाठी धावायचे असेल तर हाच क्षण आहे. तिजला तर कशाचेच भान नाही. मात्र आम्हीही जर आमचे प्राप्त कर्म करणार नसू तर? या परते काय, हेच माझे मूळ आहे. दिस अगदी भरले आहे ते.
विठ्ठलपंत बोलले की होईल तैसे करू, मज राहावेना म्हणून धावत आलो आहे बाळा. इच्छा असेल तैसे कर, यापरते म्हणू तरी काय. डोळ्यापुढील सर्व धुसर झाले. बोलले नदी ओलांडून आलात कैसे, सांगाडीवरून. नदी तरी माझी वाट पहा, आपण पुढे व्हा. हा असा भरोसा दिला खरा, पण तो पुरा करू जाता वाद घालावा लागला. बरीच शब्दाशब्दी झाली. म्हणाले बाप काय म्हणाले होते, ध्यानी आहे. होय म्हणाले होते की ती येणार, तुझ्या पायी लोळण घेणार. ते तर काही झालेच नाही. मीच जाते आहे. न जाल तर पाया पडते. आत्ताची तिची स्थिती अगदी वेगळी आहे. ती शुद्धीवर नाही, हरपली आहे. या हातापायी सोडवण्याच्या क्षणी मस्त जवळ उभे राहून द्यावे. एरवी हा सल जन्मभरी मच्छळीत राहील. श्वास सोडून बोलले, चला मी पोचवून येतो, मात्र सांभाळा. षटकर्णी झाले तर भोगावे लागेल. सांगडेवरून इंद्रायणी उतरले. आपण परतेपर्यंत उभी राहिले आणि भट्टदेवांबरोबरी कुटीकडे निघाले. तोवरी सांजावले होते. वेदाना शून्य प्रसूती कशी असते ते याची देही याची डोळा पाहावयास मिळाले. एक कडू तेलाची दिवली, तिच्या प्रकाशात ती कुटी बघितली. एका अंगात सातरीवरी सखी पहुडलेली. एक पाय तळ्यात, एक मळ्यात, ऐशी काहीशी सावध, काहीशी असावध. मुद्रा मात्र शांत. पूर्वेस उषा फाकावी तैसे इवलेसे स्मित तिच्यावरी उजळलेले. तेवढी स्वतःच्या शरीराची शुद्ध. मग कोण आले आहे, कोण गेले आहे याचे भान नाही. एका कोपऱ्यात घोंगडीवरी स्वस्त झोपलेला निवृत्ती. दुसरीकडे चूल. शेजारी 4 गाडगे. एका अंगास टांगलेली फळी, तीवर पोत्या रचलेल्या. कुटीच्या भिंतीशी मध्यभागी अगदी नेटके देवायतन. कुटीत पोचता क्षणी विठ्ठलपंतांची दृष्टभेट झाली. बोलले, चिंता करू नये, अवघे बघते. शस्त्र, दोरा, थोडकी औषधे हे अवघे बरोबर आणले होते. पुसले. ही काही खाल्ली प्याली. दोपारी थोडकी पेज प्याली होती. दूध आहे काय, ते चुलीपाशी. गाडग्यातले थोडके दूध एका परळात घेतले आणि तिचपाशी जाऊन बसले. मुखावरून हात फिरवला. तो स्पर्श होताच थोडी चाळवली. पुन्हा तंद्रेत हरपली. मुखी एका चिंधीने थोडे थोडे दूध घालीत राहिले. एका लेकराची माय आणि दुसऱ्या वेळेस गर्भवती, परंतु तिच्या मुद्रेवरील कोवळी होती तशीच होती. भट्टदेव बोलले, आम्ही बाहेर गोट्यात गेलो तर. कोठे दूर जाऊ नका. ते दोघेही पडत्या पावसातच कुटी बाहेर पडले. म्या कुटीचे दार ओढून घेतले. काही वेळाने सखीच्या मुद्रेवरी अगदी सूक्ष्म कळ उमटली. किंचित कणल्यासारखे वाटले. पुन्हा तीच तंद्रे. तिच्या दंडावरी हात ठेवून अचळ बैसून राहिले. बाहेर चळकांची कोसळणे, नदीचा गंभीर नाद. या पार्श्वभूमीवर तिच्या मुखावाटे फुटणारे कळांचे जाणवणे, पुन्हा भावावस्थेत हरपणे. अपलक डोळे आणि तिला निरखीत सजग होऊन बसून राहिले. अर्धी रात्र उलटून जाया आले. दुरून बहुधा गावातूनच टाळ मृदुंगाचा गजर अगदी मंद ऐकू येऊ लागला. आज गोकुळाष्टमी. होय, अष्टमीच. हीच ती कृष्ण जन्माची वेळा. सर्वांगी काटा थरारून आला. एका अफूट कळीसवे जाणावे ऐसा कण. पिकल्या आंब्यातून कोय बाहेर यावी तैसे लेकरू जन्मास आले. पाहून निरखून मी पुटपुटले, पुत्र. सगळे उरके तोवरी पहाट व्हायास आली. पाऊसधारा उणवल्या. आकाश निवळले. पहाट वारा वाहू लागला. लेकरू कुंडाळून सखी शेजारी झोपवले. पुत्र रात्री गोदाईसा एका बाप्यासवे घेऊन चिखल तुडवीत आली. बोलली, बहुधा उद्या मोकळ्या होणार ऐसा भरोसा. तेने गुणे एका पैलीट करणीपाशी बैसून राहिले. तीच हातीपायी सोडवले आणि क्षणी विलंब न करता निघाले. तिजला बोलले, आगे अवघे उरकले. लेकरू एकदा थोडके आक्रोशले आणि आता स्वस्थ झोपले आहे. रुक्मिणीसी जाग नाही. आता सांभाळ की झाले. भट्टदेवास बोलले, तुमचे मूळ खरे केले. आता मी येते. कृतज्ञतेने उत्थंबून ते म्हणाले, सखीने सखीसाठी करावे ते तुम्ही केलेत. निघतावेळी पुन्हा एकदा हाती दिवली घेऊन रुक्मिणीपास गेले. लेकरू तिच्या कुशीत पहुडले होते. टुकटुक पाहत होते. कशी त्याची मुद्रा, कसे त्याचे गोजीरवाणे रूप, कसे त्याचे तेज. जणू संध्याकाळीचे रंग एकत्र करून त्याची मूर्त घडली होती. जणू सोनचाफ्याचा तो कळा. जणू त्या रूपे कोवळीकच आकारास आली होती. जन्मताक्षणी प्रत्येकच मूळ गोजरे दिसते, पण याचे गोजर पण काही विलक्षणच. गुंडाळून ठेवले होते. त्यातून त्याने आपले चिमणे हात बाहेर काढले होते. त्याची नखे कैशी, तर सोन्याचे झाड. त्याला रत्नांची पालवी फुटावी. तळहात जणू तांबड्या कमळाच्या पाकळ्याच. आणि त्याचे डोळे, छे गे बाई छे. त्याचे वर्णन करू तरी कैसे. एखादा शिंपला गच्च दाटल्याने उकलावा आणि त्यातून मोते बाहेर डोकावेत तैसे त्याचे डोळे पापण्याच्या संपुटात मावत नव्हते. ऐसे झाले की त्यास पाहू तरी किती. मलाच धास्त वाटली. दिवलीच्या ज्योतीवर खापर धरले. काजळी गोळा झाली. तिचे बोट घेऊन तो टिळा बाळाच्या गालावरी लावला आणि खाली वाकून त्याचा एक मुका घेत निघाले. इंद्रायणीवरी जाताना भट्टदेवास बोलले, लेकरू ज्याचे त्यास अतिप्रिय असते, पण हे रुक्मिणीचे बाळ. या गोजरवाण्याचे रूप जणू अंगी मावत नाही. यास पाहिल्याविना मी कशी जगू शकेन हे मला कळत नाही.
केव्हाही या ना, मूल तर तुमचेच आहे. चिंतेच्या काळोखीने मन दाटून आले. बोलले, काल येता खेपी पावसाचे आच्छादन होते. वेळ अवेळ होती. भाग्य की कोणी देखील नाही. आता काय घडेल ते न कळेल. सांगाडीवरून इंद्रायणी पैल उतरलो. दोघे घरी पोचता होत तो नारायण ओठीवर बैसून इकडच्यांशी बोलता दिसला. पुरात धक्क झाले तरी घरात शिरून भट्टदेवास बोलले, थांबा ना थोडे, रात्रीखाली झालेच नाही. अंग धुवून भाकरी टाकते, घासभरी खाऊन मग निघा. नारायण त्याकडे पाहत बोलला, हे कोण गोसावी? भट्टदेव? यास कोठे पाहिलेसे स्मरते. भट्टदेवच बोलले, आळंदीस पाहिले असेल. आळंदीस? कोठे? कुलकर्ण्या घरी रुक्मिणीचे विवाहप्रसंगी. कपाळावर आठी उठून नारायणाने पुसले. आणि हे आता तुझसवे कैसे? निकराने बोलले. नारायणा, ते अवधे इकडे पुस. साठी प्रश्नांची आठी उत्तरे तूच देत बसायास मजपाशी वेळ नाही. इकडे मोठे अवघड झाले. शेवटी कसबसे सांगितले. नारायण शब्द काही बोलला नाही. मुकाट बसून राहिला. बऱ्याच वेळाने उठता म्हणाला, हे काही मोठे इष्ट घडले नाही. प्रत्यय यायास दिसगत लागले नाहीत. बाप, विसोबा आणि दोघे चौघे जण आशाने कमरा बांधल्या. कोणाविरुद्ध? तर स्वतःच्या लेकीविरुद्ध. भाद्रपदात गौरीपूजनासाठी नेहमीप्रमाणे आळंदीस निघाले. गावात शिरून पाहते तो जे ते मस्कडे बोट दावून कुजबुजते आहे. अति अवघड लागले. प्रकरण कोटवरी गेले आहे कळेना. ज्या गावी जन्मले, लहानाची एवढी थोर झाले, त्याच गावी जनांनी मज इतके कोड्यात गुंतवावे. लेकीचा हात धरून उंबरठा वालांडू लागले. तो बापाने हकारले, थांबा, तेथेच थांब, पुढे येऊ नकोस. हादरले. ठावच सुटल्यावानी झाला. पाहिले तर बाप, विसोबा, चौजण ऐसे ओसरीवरी जमले होते. क्रोधभराने बाप बोललेले, लेक म्हणून गय करणार नाही. तो कोणाचा आदेश पायतळी तुडवला आहेस? गावकीचा? जाऊ नये तेच गेलीस, करू नये ते केलेस, आणि आता निसंग होऊन या घरात शिरते आहेस. हे घर धर्माचे आगर आहे. पाखंड्यास येत स्थान नाही. त्यास सहाय्य करणारासही नाही. आता प्रायश्चित्त घेऊन पवित्र झालीस तर येत प्रवेश कर. एरवी तुझा आणि या घराचा संबंध तुटला. अंगणातच अवघडून उभी राहिली. पुन्हा बापाने म्हटले, बोल, प्रायश्चित्त करायला सिद्ध आहेस? शेवटी बोलले, प्रायश्चित्त कशासाठी बापा? आग पाकळीत बोलले. पुन्हा मजच पुसतेस? कलंकिनी, तू त्या पापिष्टीच्या घरी गेली नव्हतीस? पापिष्टा? तीच प्रसवायास सहाय्य केले नाहीस? भर मध्य पक्षात तेवढ्यासाठी सांगाडीवरून भरली इंद्रायणी पार केली नाहीस? त्या महापाप्याच्या कुटीत रात्रभर राहिली नाहीस? दुसऱ्या दिवशी मर्यादा त्यागून त्या जोगड्या सवे गावी परतली नाहीस? उभे राहून थरथरत बोलले, निसंगिनी, तुझा बाप म्हणविता माझे काजळीने माखून जाते. कोठून बळ लाभले कोणास कळे. कदाचित रुक्मिणीच्या नवजात लहानग्याचे रुपडे आठवले. त्या गुणे त्या झुंजीत एवढी ताट उभे राहिले असेल. हे शब्द स्फुरले असतील. बोलले, ऐका बापा, घराविषयी पुसत असाल तर ज्या दिवशी पाटकीण म्हणून चरोलीत शिरले त्याच दिवशी या घराचा संबंध संपला. आता माझ्या नावे तिळाजुळी माझा मूल देईल. हे कष्ट नारायणास पडायचे नाहीत. बाप करले, एवढा तुझा धीर? धीर येतो तो हातून सत्कृत्य घडले असेल त्याच्या बळावरी. आगे कलंकिनी, एकदा ते म्हणून झाले आहे बापा. आता नवे विशेषण शोधावे. कुलनाशिनी, ज्यामुळे कुलास कलंक लागेल असे तुझ्या हातून काहीच घडले नाही. म्या केले काय? तर सखीची हातीपायी सुटका करायस धावले. तेच त्या पापिष्टीची, डाकिनीची अपशब्दाच्या धुरकटाने नक्षत्र काळी पडत नाहीत बापा. एकदा त्या कुटुंबास डोळेपरी पाहायचे होते. ती जगतात कशी, राहतात कशी, कशाचा त्यास भरोसा? भरोसा आपल्या पापाचा. सांगते ना, छातीतील दुधाने काचोळी भिजलेली ती माय आणि तिचे ते जगावेगळे लेकरू. एक डाव बघून या बापा. अवघ्या सृष्टीत त्या लेकरास जन्म देण्याइतके पवित्र अन्य काहीच नाही. मज भरोसा आहे की ज्या स्थळी ते लेकरू जन्मले त्या स्थळीची धूळ भाळी माखल्याने उद्धारून जाल. लेकरू काय जन्मले, जणू चंद्रोदय झाला, पूर्ण चंद्र उदेजला. विसोबा बोलले, गाढवीची तानेही निपजदाक्षणी गोमटे दिसते. वडील हात अमर्यादा करायची नाही. एवढे म्हणते की जशी वृत्ती तशी भाषा मुखावाटे निघते. बाप बोलले, तुझं सवय तोंड वाजवायस आम्हापाशी समय नाही. प्रायचित्त घेतेस की नाही ते बोल. ते तर केव्हाच घेऊन झाले आहे. आम्हाच नाही कळले. अहो, इतके दिस त्या विरागिणी सवय अबोला धरला होता. हातून हे पाप घडले. तिचे काही करून त्याचे प्रायश्चित्त घेतले. याप्रती प्रायश्चित्त करायचा संबंध नाही. तर मग तुझा या घराशीही संबंध? माय दारात उभी होती. तीच बोलले, माय गे, ठावे आहे की या प्रायश्चित्त देव धावणाऱ्याच्या पक्षामध्ये तू नाहीस. तुझी भेट कधी घडेल ते ठावे नाही.
माय मुखात डोळे पुशीत उभी राहिली. परत माय मागा घेत बोलले, बापा, कधी न कधी डोळ्यावर आलेले हे पडळ नाहीसे होईल तेव्हा मग सांगावा धाडा. एखादे सुनेही धाडले तरी पुरे. अर्धा घास ताटात सांडून तैशीच निघून येईल.